नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर इथं आम्ही आलो आहे भाजीपाला आणायला आणि आम्हाला घरी जाऊन अजून जेवण पण करायचं आहे. आणि खूप उशिरी यांना सुट्टी झाली आणि त्याच्यामुळे मग आम्हाला लेट यावं लागलं इकडं. तसं पण जवळच्या दुकानात आहे, पण तिथं कसं थोडं महाग देतात. मार्केटला तसं थोडंसं स्वस्त भेटतं आणि भाजी पण चांगली मिळते, ताजी ताजी. तिथं समोरच्या दुकानात आहे, पण एवढं आम्ही तिथं भाजीपाला घेत नाही. तर आम्ही आलो आहे भाजीपाला आणायला. ते म्हणत होते मिरच्या घे, नको घेऊ, घे असं करत होते. मग मी ठेवूनच दिल्या आणि वांगे घेतलं आहे, टोमॅटो. परत मला एक हे बघत होती तर हे कडक होतं, त्याच्यामुळं मग ते नाही घेतलं भोपळा. आणि तिकडं बीट, गाजर वगैरे ते मला घ्यायचं होतं, सो ते पण घेतलं. आणि घरी जाऊन आज खूप म्हणजे असं काही बनवणार नाही, फक्त चपात्या 4 बनवणार आणि भात तर आहे मला. म्हणजे मी संध्याकाळी लेट भात केला आणि शिळा होता तो गरम करून सकाळी जेवण केलं आणि मग लेट भूक लागल्यानंतर अजून थोडा भात केला आणि तो आहेच तोपर्यंत. आता चपात्या आणि फक्त भाजी मला बनवायची होती. दोघांना काही 4-5 चपात्या केल्या की बस होते. आणि बाळाला तर आता बीट घेतलं, कारण यांचं पण रक्त खूप कमी, म्हणजे असं काय टोचलं ना तर रक्तच निघत नाही असं. तर यांचं पण रक्त कमी झालं आहे आणि मला पण अशक्तपणा वाटत होतं, त्याच्यामुळं बीट म्हणलं आता घेऊया. गाजर, बीट आणि ते चालू करूया थोडं थोडं असं सकाळी. तर मी ते घेतलं आणि एक मोठं वांगं बघा तेच घेतलं. हे मला घेऊ देतच नव्हते आणि त्याचा ठेचा ना मस्त लागतो, पण ते कसं चुलीवर वगैरे ना करायला मस्त वाटतं. तर गॅसवर कसं करायचं, त्याच्यामुळे ते चांगलं नाही लागत. चुलीवर चांगलं लागतं. आता मला चूल पण मांडायची होती, तर चूल मांडायची आहे तोपर्यंत मला विटा आणाव्या लागतील आणि इकडं कापड पण लावायचं आहे. त्याच्यानंतर मग आता तर पाऊस नाही आहे, ऊन पडतं, पण आता काही उद्यापासून पाऊस दिला आहे, त्याच्यामुळं मग सगळं ओलंच होतं आहे आणि मला कापड पण लावून घ्यायचं आहे. तर घरी आलतो आणि रुद्राक्षी बघा काय चाललं आहे तिचं. फोटो काढ म्हणते, फोटो काढ असं म्हणत असते मला. व्हिडिओत घे, परत नाचतं इकडं तिकडं. आणि आल्यानंतर चहा आणि घेतला, कारण जेवण तर आता म्हणलं लेट होईल, त्याच्यामुळं 1 कप चहा करून दिला. आणि इथं सकाळी बघा, आता हा सकाळची सुट्टी व्हिडिओ आहे, तो मी याच्यातच ॲड केला आहे. तर सकाळी कसं माझं लवकर उठून तिकडचं काम बिल्डिंगचं घेतलं आहे, ते पण करून येते. त्याच्या साफसफाईचं आणि पोचा हे सगळं करून आल्यानंतर मग घरचं बघायचं, धुणी भांडी करायचं. तर आता सगळं माझं झालेलं आहे, फक्त धुणी भांडी आहेत. तर सगळं म्हणता येणार कसं झालं आहे थोडं काम, म्हणजे बऱ्यापैकी घरातलं सगळं आवरून जेवण वगैरे करून आणि ती भांडी बाहेर काढून ठेवली, ती धुवायची आहेत. आणि 2-3 कपडे आहेत, ते धुवून झाल्यानंतर मग काय नाही, आराम दिवसभर. मग व्हिडिओ वगैरे एडिट करायची, परत शूट करायची, बाळाला घ्यायचं, त्याचं खाणं पिणं, ह्याच्यातच सगळा दिवस निघून जाते. तर इकडे बघा आता पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस येतो की नाही बघूया. तर आज पाऊस दिला आहे आजपासनं, तर बघूया येतो की नाही. बघा एवढं काळ खूप झालं आहे, तर सांगता सांगता बघा पाऊसच आला आहे दारी. सगळीकडं मस्त वातावरण झालं आहे. आणि आमच्या गावाकडं पालघरमध्ये बघा भात शेती करतात, त्याला तर पाणी, आता पावसाचे दिवस आहेत तर पाणी पाहिजेच, नाहीतर मग ते काय होतं, बारीक बारीकलं रोपं ते मरून जातात. त्याच्यामुळे तिकडं तर पाऊस लागतोच भात शेतीला. तर इथे हे आपलं पार्किंगची जागा आहे आणि इकडे एकच रूम आहे. आणि मला असं ना बिल्डिंगमध्ये, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये किंवा असं मला राहू वाटत नाही, म्हणजे असं एकटंच शांत असं असं बिल्डिंगमध्ये राहणं ना असं किचकिच वाटते मला लय. असे गर्दीत मला आवडत नाही, असं मोकळं आवडतं. आणि सो तशीच आम्हाला रूम भेटली इकडं मस्त एका ठिकाणी. आणि इकडं पूर्ण जागा आहे बघा, तिकडं गाड्या लागतात आणि गेट पण आहे. ह्याच्या मागनं गेट आहे, ते मी लावून घेते, म्हणजे बाळ वगैरे, मी पण वगैरे थोडा आराम करते ना, तेव्हा ते मी गेट लावून घेते आणि मग झोपते. तर चला, बाय बाय.